Good morning. You'd say very good morning. Please. Thank you. May I? Yeah, sure. काय झालं अशी का बघतेस तू? अगं तू हल्ली ब्रेकफास्ट टेबलवर नसतेस. तहान भूक विसरून फक्त कामच करतेस. म्हणून म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या ताईसोबत करूया. शिवाय 4 गोष्टी कामाच्या शिकायला मिळतील. Thank you so much. वेलकम. It is indeed a very good morning. छान वाटलं मला सरप्राईज. आणि तू कामात एवढा इंटरेस्ट घेतोयस हे बघून अजून छान वाटतंय. सॉरी टू से ताई पण मी जे काम केलंय त्यात प्रोग्रेस काही दिसत नाहीये. म्हणजे मी त्या मुलाला तुझ्या समोर आणून उभं केलं. एवढा मोठा पुरावा. कमॉन ताई, कुठल्याच न्यूज चॅनलकडे एवढा स्ट्रॉंग एव्हिडन्स नाहीये. मी आणला तुझ्या समोर उभं केलं पण त्याची न्यूजच झाली नाही. युवराज, पण ही न्यूज युवराजने आणली. त्यामुळे ती क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे, क्रॉस चेक केलं पाहिजे 100 वेळा. बरोबर ना? आपल्याला व्हेरीफाय करावंच लागतं. ती प्रोसिजर आहे. तू कशाला ऑफेंड होतोयस? आणि नाही मी ऑफेंड नाही होते. आता यात काय एवढं? तुझा माझ्यापेक्षा जास्त केदारवर विश्वास आहे. यात ऑफेंड होण्यासारखं काहीच नाही. मी टॉन्ट नाही करत आहे ताई, मी टॉन्ट नाही करत आहे. मी खरंच सिरियसली बोलतो. तुझा आहे विश्वास केदारवर जास्त. आय नो. आणि असायलाच हवा, कारण त्यांनी प्रूव्ह केलं स्वतः. मी नाही करू शकत आहे. म्हणजे आय डोंट नो वाय, पण माझ्या वाट्याला सतत फेल्युअरच येते आणि आय एम सॉरी. मी काहीच नाही करू शकत आहे नीट. युवराज, हा तुझा गैरसमज आहे. असं काही नाहीये. आणि प्लीज हा गैरसमज दूर कर. तू खूप कमी वेळात इतकी मोठी न्यूज आणून दिलीस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. पण कुठलीही न्यूज व्हेरीफाय तर करावीच लागते ना. हे बघ, एकदा तू दिलेली न्यूज व्हेरीफाय झाली की ती ऑन एअर येणार आहे. दॅट इज माय प्रॉमिस. माझा शब्द आहे. ओके ओके. अँड थँक्यू फॉर दिस. एन्जॉय. या. आलोच. बहुतेक तिकडे उंदीर आहे. कुठे 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 तिकडे 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 कुठे कुठे? खूप मजा येते ना तुला. मुद्दाम करतोस तू हे सगळं. सॉरी सॉरी. घाबरले ना मी. हे काय करते? उपमा करतेय माझ्या नवऱ्यासाठी. हो पण असा असं म्हणजे काय झालं? काही चुकलंय का माझं? हा म्हणजे अगं असं. केदार, कोणी बघितलं तर? त्यात काय, माझ्याच बायकोचा हात पकडलाय मी. हो, पण ते बरोबर नाही वाटणार ना. ऐक ना, आणि तो उपमा जवळ काय नाव? केदार ऐक ना प्लीज, सोड. कोणीतरी बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. काय वाटेल? आणि केदार, किचन मध्ये काय करतोस? ते उपमा कसा करायचा ते सांगत होतो हिला. तर असं छान फिरव. कळलं आता? करा नीट कर. कळलं, व्यवस्थित कळलं. हा ताई बोल ना. माझं झालं की मी येतोच ऑफिसला. हो हो, तू ऑफिसला पोहोच. ऍक्च्युली मी पुढे होते. ताई काही अर्जंट आहे का? ऍक्च्युली हो. हे बघ केदार, त्या रेव पार्टीबद्दल पोलिसांनी काहीही स्टेटमेंट दिलेलं नाहीये. पण आपण शांत बसू शकत नाही. युवराजने जी लीड आणून दिली, जो आयविटनेस आणून दिलाय, आय थिंक वील हॅव टू गो विथ दॅट. कारण मीडियम म्हणून आपण काहीतरी स्टेटमेंट द्यायला हवं ना. एकदा काही न्यूज झाली या सगळ्यातून माझी सुटका होणार एवढं नक्की. ताई त्या मुलाला प्रूफ म्हणून आपल्याला मीडियासमोर आणावं लागेल ना. हो हो, एक्झॅक्टली. युवराज, तू एक काम करतोस का? त्या मुलाला प्लीज बोलवून घेशील? नाही काय गरज काय त्याची आता?
म्हणजे त्याला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ती त्याने दिली, त्याचं काम झालेलं आहे. आणि शिवाय मी त्याला प्रॉमिस केलं होतं त्याची आयडेंटिटी कुठेच रिव्हील होणार नाही म्हणून. सो मला वाटतं त्याला नको बोलवायला आता पुन्हा. अरे तो आम्हाला भेटला आहे हां, आणि आपण त्याची काळजी घेऊ ना. हे बघ, आपल्याला या बाबतीत अजून इन्फॉर्मेशन लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याला भेटावंच लागणार आहे. सो प्लीज त्याला लवकरात लवकर ऑफिसला घेऊन येशील. ओके? ओके. आणि तू मी पोहोचतो. मी ऑफिसला जाते. येस ना. चल. ताईच्या डोळ्यावर जी बंधुप्रेमाची पट्टी आहे ती काढायची वेळ आली आहे बॉस. ताईपर्यंत कसाही करून तो व्हिडिओ पोहोचायला हवा. तो पोहोचणार कसा? तो मुलगा जेव्हा आला होता तेव्हा ताई आणि मी त्याच्या समोरच होतो. युवराजला संशय येऊ शकतो. एक काम कर, तो व्हिडिओ टेक्नोला शेखर सरांना निनावी नंबरवरनं पाठवायला सांग. मला माहिती आहे की शेखर सर आणि कौशिकीताईंमध्ये गैरसमज आहे, पण युवराजचा व्हिडिओ आहे म्हटल्यावर शेखर सर तो व्हिडिओ कौशिकीताईंना नक्की पाठवतील आणि आपली आयडेंटिटी सुद्धा रिव्हील होणार नाही. ओके बॉस. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. लागत नाही आता ह्याचा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया युवराज? काय झालं? बघ, शेवटी कौशिकीला तुझ्या कामाची दखल घ्यावीच लागली. मी सांगितलं होतं ना. हो, पण अजून तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं दिसत नाही. का असं का बोलतोयस? त्या मुलाला पुन्हा तिने चौकशीला बोलवलंय. तोच मुलगा जो रेव पार्टी मधला ज्याला मी घेऊन गेलो होतो पुन्हा चौकशीला बोलव. का? कशासाठी मला कळतच नाहीये. म्हणजे त्याने सांगितलं ना, सगळी इन्फॉर्मेशन सांगितली त्याने. बरं, पिऊन आला होता का तो? शुद्धीतच होता ना, सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी बोलवलंय. आता त्या मुलाला जर केदारने आणलं असतं ना तर हिने 10 वेळा न्यूज केल्या असतात त्या गोष्टीच्या. आणि माझ्या वेळी चौकशी करायची. हिचं नाव बदला, कौशिकीने चौकशी खांडेकर ठेवायचं. ओके पण करू दे ना, चौकशी करायची करू देत ना तिला. हे बघ, आपली बाजू पक्की आहे की नाही, मग टेन्शन घेण्याचं कारणच काय आहे? मी तर म्हणते त्या मुलाला बोलव आणि कौशिकी समोर उभं कर. हा, हे पण करता येईल. राईट राईट राईट. मी तुला सांगते, त्या मुलाला एकदा आण, कौशिकी समोर उभं कर. कौशिकी त्याचं म्हणणं मान्य करेल. ओके? ओके ओके. टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. हो हो, मला कामाचे 2-3 फोन करायचे. मी करू का प्लीज? ओके.